UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत। निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। महाविकास आघाडीचं मतांचं वोट जिहाद करताय। आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार। महाराष्ट्रासमोर अदानीच्या सुलतानीचं मोठं संकट, धारावीचं नाही तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालताय। महाविकास आघाडीच्या मुंबईतील शेवटच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार, महायुती 160 ते 170 जागांवर विजय होणार। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी विजयाचा आकडा सांगितला। महाविकास आघाडी 160 ते 165 जागांवर बहुमतानं विजय होणार, संजय राऊतांना विश्वास। तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, राऊतांचा दावा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका। मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, TV9च्या मुलाखतीमध्ये शिंदेंचा दावा। तर अजितदादा मोदी आणि विकासावर विश्वास ठेवून आले, शिंदेंचं वक्तव्य। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा, एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला। लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका, आता कांद्यावरील निर्बंध उठवल्या। यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी ते आम्हाला गद्दार म्हणतात। गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। धर्माला विरोध करणारे आता रामकृष्ण हरी बोलायला लागले, देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता शरद पवारांना टोला। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्क बाहेर प्रतिभा पवार यांना अडवलं, शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट। प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकानं ओळखलं नाही, तसदी झाली असल्यास क्षमा मागतो, बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण। बारामतीमध्ये पवारांशिवाय दुसऱ्या कोणाला संधी आहे की नाही, 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं, नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा सवाल। लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली, सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा, लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांची टीका। काँग्रेसमध्ये मलाही कोणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही, भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला। विलासराव देशमुखांनी रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचाही दावा। नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीमध्ये राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। ICCकडून चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर, 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी भारतात। प्रजासत्ताक दिनी भारतीय चाहत्यांना ट्रॉफी पाहता येणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।